फेस्टिवल एखादा कार्यक्रम मोठा असेल किंवा यात्रा असेल तर तिथे मोठमोठ्याले फुगे हवेमध्ये सोडलेले असतात आणि ते दोरीच्या साह्याने खाली बांधलेले असतात. परंतु हे असं कृत्य करण्यासाठी सुद्धा शासनाची किंवा पोलिसांची परवानगी आवश्यक असते. मग आता ही जी प्रोव्हिजन आहे, ही जी तरतूद आहे, ही कुठल्या कायद्याअंतर्गत दिलेली आहे? तर हा जो कायदा आहे तो द एअरक्राफ्ट ॲक्ट 1934 मध्ये दिलेला आहे. हा जो कायदा आहे तो 19 ऑगस्ट 1934 साली या भारतामध्ये आलेला होता. आणि या कायद्याअंतर्गत कुठलेही पतंग उडवण्यासाठी, आता हे पतंगच नाही तर कायद्यामध्ये तरतूद काय आहे ते नक्की पाहूया. तर या कायद्याअंतर्गत कलम 2 मध्ये एअरक्राफ्टची व्याख्या दिलेली आहे. मग एअरक्राफ्ट म्हणजे काय? तर एअरक्राफ्ट म्हणजे हवेत उडणारी वस्तू. मग त्यामध्ये समावेश होतो तो फुग्याचा, मग तो हवेत सोडलेला असो किंवा तो बांधलेला असो. तसंच विमान, पतंग, ग्लायडर किंवा त्यासारख्या वस्तू. आता आपण अलीकडल्या काळात बघतो की एखाद्या कार्यक्रमामध्ये ड्रोनच्या साह्याने शूटिंग घेणे किंवा ड्रोनच्या साह्याने काहीतरी गोष्टी करणे ह्या कृत्य करत असतात. यासाठी काही ड्रोनचे जे